कोकणामध्ये जायचं असेल तर आमच्या वेळेस काय आम्ही करत होतो याबद्दल इकडे पॅडी सांगताना दिसतोय। चला तर बघूयात काय सांगतोय। तर इकडे वर्षाताई किचनमध्ये असतात आणि हे दोघे जण इकडे बसलेले असतात। तर पॅडी सांगतो की ज्यावेळेस आम्हाला कोकणामध्ये जायचं असायचं, परेलला जाऊन 7 दिवस आधी रिझर्वेशन करावं लागायचं आणि मग कुठे आम्हाला त्यावेळेस बस सापडायची आणि ते रिझर्वेशन सुद्धा फक्त 5 लोकांसाठी। जर 6वा माणूस असेल तर त्यालाच तिकडे झोपावं लागायचं। तर अशा पद्धतीने आम्ही रिझर्वेशन करून म्हणजे 7 दिवसाच्या अगोदर करायचं आणि आदल्या दिवशी जाऊन तिथे जाऊन झोपायचं, मग कुठे आम्ही कोकणामध्ये पोहोचायचो। तर वर्षाताई सुद्धा सांगतात की अवघड आहे रे सगळं आणि तिकडून जर यायचं असेल कोकणातून परत मुंबईला रिटर्न यायचं असेल तेव्हा सुद्धा हीच परिस्थिती। ज्या दिवशी जायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी आपण तिकीट काढायचं, त्याच्यानंतर ते रिझर्वेशन होणार आणि जायच्या आधी तिथे जाऊन झोपायचं। त्यानंतर इकडे अभिजित सांगतो की आमचं असं काही नव्हतं। आम्ही जर गावाला जायचं असेल कोकणामध्ये तर आमचं की ती ग्रीनवाली बस होती ना त्याच्यामध्ये जायचं, पण त्याला ना तिकीट जरा जास्त होतं रे, त्यावेळेस ते 10-20 रुपये सुद्धा एक्स्ट्राचे परवडायचे नाहीत असं इकडे पॅडी सांगतो। तर अभिजित सांगतो की त्यावेळेस जरा खूपच वांदे व्हायचे, पण हे ना आता तर ते गोणी बिनी सगळं आपल्या पायातच असतं आणि तशा परिस्थितीत सुद्धा म्हणजे लोक उलटी करतात, त्यातच बसायचं, त्या लाल एसट्या, त्यामुळे ती सगळी परिस्थिती मी अनुभवलेली आहे। पण तो जो प्रवास आहे ना तो मी फक्त लाल बसनेच केलेला आहे। तर अभिजित सांगतो की हे सगळं खूप अवघड आहे, पण माझा जो प्रवास आहे तो ग्रीन आणि व्हाईट कलरच्या ज्या बसेस होत्या ना त्याच्यातच आहे। अशा प्रकारे कोकणामध्ये जाण्यासाठी पॅडी खूप उत्सुक असायचा, त्याबद्दलच तो इकडे सांगताना दिसतोय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।